तर या सगळ्या युद्धाचा परिणाम जालन्यालाही भोगावा लागतोय, कारण 110 सिलेंडर चोरी गेल्याचा संशय आहे असा आरोप करण्यात येतोय। जालना जिल्ह्यामध्ये अनेक गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहे। कुठेतरी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याची धास्ती घेत ग्राहकांनी गॅस एजन्सी समोर रांगा लावलेल्या आहेत। यातच जालन्यातील रामनगर साखर कारखाना येथील एका गॅस एजन्सीच्या गोदामातून तब्बल 110 गॅस सिलेंडरची चोरी झालेली। यामध्ये 96 घरगुती गॅस सिलेंडर, 12 व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि 5 किलोचे 2 व्यावसायिक गॅस सिलेंडर जे ते चोरून नेलेले आहे। आणि या प्रकरणी या एजन्सीच्या मॅनेजरांच्या तक्रारीवरून जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। आपल्यासोबत स्वतः मॅनेजर आहेत। आढाव साहेब, तुमच्या गोडाऊन मध्ये चोरी झालेली आहे, तुमच्या कसं निदर्शनास आलं नेमके आणि एकंदरीत किती चोरीला गेलेत गॅस सिलेंडर? आम्ही शनिवारी नियमाप्रमाणे स्टॉक मोजून बंद करतो। बंद केल्याच्या नंतर रविवार आला, रविवारी सुट्टी होती आणि सोमवारी आमचे डिलिव्हरी बॉय मुरलीधर कदम हे तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आमच्या दरवाजाला कुलूपच नाही, कडी कोंडा कोणीतरी तोडून नेला। त्यांनी मला कॉल केला असता मी गोडाऊनला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की तिथं आता कडी कोंडाच नाही म्हणे। आणि मी मौजपुरी पोलिसांना कॉल केल्याच्या नंतर ते तिथं आल्याच्या नंतर त्यांच्या देखत आम्ही स्टॉक चेक केल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की घरगुती जे सिलेंडर आहे 96 ते चोरीला गेले आणि जे कमर्शियल आहे व्यावसायिक ते 12 रिकामी सिलेंडर चोरीला गेले।